नमस्कार. जानकी आणि मास्कमॅनने हात मिळवणी केलेली असते. जानकी आणि मास्कमॅनचा मास्टर प्लॅन आता ऐश्वर्याच्या अंगाशी येणार असतो. पण ऐश्वर्याला मात्र याची कल्पनाच नसते. ऐश्वर्याला सगळेजण झुलवत असतात. त्याच वेळेला इकडे ऋषिकेश जानकीला बोलतो, जानकी तुझ्या मनात तरी काय आहे? तेव्हा जानकी बोलते, ऋषिकेश तुम्ही काळजीच करू नका, सगळं काही व्यवस्थित होणार. त्या ऐश्वर्याला असं काही झुलवत ठेवलंय ना की तिला असं वाटतंय की उद्या कोर्टात तीच जिंकणार. पण तुम्हाला कोणालाच काळजी करायची गरज नाही. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी नक्की काय चाललंय तुझं? मला खरंच कळत नाही. जानकी प्लीज जे काही असेल ते स्पष्टपणे बोल ना. तेव्हा लगेच जानकी बोलते, स्पष्टपणे बोलायची आता गरजच नाही. आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे लवकरात लवकर मास्कमॅन आणि ऐश्वर्या चॅप्टर क्लोज होणार. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी माझा तुझ्यावरती विश्वास तर आहे, पण जानकी एक गोष्ट मला कळतच नाही, तुझ्या मनात नक्की काय चालू आहे ते. जानकी ते जर का मला कळलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा जानकी बोलते, ऋषिकेश कळेल, तुम्हाला कळेल, सगळ्या गोष्टी समजतील. पण प्लीज ऋषिकेश आता मला विचारू नका. आता जर का विचारण्याचा प्रयत्न जरी केला तरी मी तुम्हाला काहीच सांगणार नाही. राग मानू नका, पण भिंतीला सुद्धा कान असतात. आणि आपल्या घरात तर अशी माणसं आहेत जी त्या लोकांपर्यंत सगळ्या गोष्टी पोचवू शकतात. तेव्हा लगेच आजी बोलते, जानकी म्हणजे तुझं म्हणणं तरी काय आहे? जानकी तू मला टोमणे मारतेस का? तेव्हा जानकी बोलते, मी कुठे कुणाला टोमणे मारले? मला गरजच वाटत नाही टोमणे मारायची. आता ते तुमच्या मनाला लागलं त्याला मी तरी काय करणार. तेव्हा सुमित्रा बोलते, आई अगं तू असं स्वतःवरती ओढावून का घेतेस? जरा शांत बसशील का तू? तेव्हा लगेच आजी बोलते, सुमित्रा तू ना प्रत्येक वेळेला तुझ्या या जानकीचीच बाजू घेणार. खरं सांगायचं तर तुला माझी बाजू कधीच पटणार नाही. तेव्हा सुमित्रा बोलते, इथे बाजू घेण्याचा प्रश्नच काय आला? तिने प्रश्न विचारला आणि तू प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलंस. आई यात तुझीच चूक आहे असं नाही का वाटत तुला? प्रत्येक वेळेला तुला या गोष्टीसाठी माफी मागायची गरजच नाही. तेव्हा लगेच आजी बोलते, मी आणि माफी? कोणत्या गोष्टीची माफी मागू? मला तर कोणतीच गोष्ट पटत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा या वेळेला मात्र मी कोणालाही माफ करणार नाही आहे. तेव्हा जानकी बोलते, आजी अहो शांत व्हा हो, कारण वेळ तुमची येणार आहे आणि तीही भयानक. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप मोठी अशी काहीतरी गोष्ट केलेत, पण नाही. आता तुम्हाला समजेल की जानकी काय काय करू शकते ती. इकडे आजीने ऐश्वर्याला फोन केलेला असतो. आजी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या अगं ती जानकी ना काहीतरी खेळी खेळणार आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, खेळू देत ना, तिला काही खेळायचंय ते खेळू देत, पण माझ्याजवळ असा काही पुरावा आहे जो पुरावा बघितल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसेल, कदाचित ती घाबरेल. तेव्हा मात्र ऐश्वर्या असं बोलताच आजी बोलते, ऐश्वर्या उगाच गैरसमजुतीत राहू नकोस, नाहीतर ती जानकी कधी तुझ्या पुढे निघून जाईल ना तुला सुद्धा कळणार नाही. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, पुरे मला आता या गोष्टी बाबतीत काहीही बोलायचं नाही आणि ही गोष्ट आता विसरून जा प्लीज. तेव्हा मात्र लगेच आजी बोलते, बस झाला, काय चाललंय तुझं? मला तर कळतच नाहीये. तेवढ्यात ऐश्वर्या बोलते, तुम्ही जरा शांत बसाल, उद्याचा दिवस उजाडू देत, सगळं काही नीटच होईल. तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते. जानकी मोठ्याने बोलते, वा आजी वा, शेवटी पोचवलीत ना गोष्ट. अहो तुम्हाला तर हेच करायचं असतं तर कशाला पुढे पुढे करता. एक गोष्ट लक्षात ठेवा आजी, आता सर्व काही संपलंय. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, कोर्टामध्ये केस चालू असते. त्याच वेळेला ऐश्वर्याने जानकी आणि लता विरोधात पुरावे सादर केलेले असतात. पण ऐश्वर्या मात्र तिथे नसते. त्यावेळेला तिचे वकील सयाजीरावांना बोलतात, सयाजीराव विखे पाटील अहो ऐश्वर्या कुठे आहे? अहो तिची गरज आहे ते तुम्हाला माहिती आहे ना? तेव्हा सयाजीराव विखे पाटील बोलतात, अहो हो मी सुद्धा तिलाच शोधतोय, पण काही केल्या ती मला सापडत नाहीये. आता मात्र मी शांत नाही बसणार, मला लवकरात लवकर ती सापडली पाहिजे. तेव्हा लगेच वकील बोलतात, तुम्हाला कळतंय का, ती जर का इथे नसेल तर सगळीच सगळीच केस आपल्या हातातून गेली, आपण हरलो. तेव्हा सयाजीराव म्हणतात, तुम्हाला काळजी करायची गरज नाही, सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका.
तेव्हा मात्र सयाजीरावांना खूपच राग आलेला असतो। त्याच वेळेला लगेच जानकी बोलते, ऐश्वर्याने केलेले सगळे पुरावे बिनबुडाचे आहेत, त्याला काहीच अर्थ नाहीये। जज साहेब, तुम्ही माझ्या आईला विचारा, तिला ऐश्वर्यानेच किडनॅप करून ठेवलं होतं। तेव्हा लगेच लताबाई म्हणतात, हो, ऐश्वर्यानेच मला किडनॅप करून ठेवलं होतं। आणि त्यावेळेला माया सुद्धा तिथे कोर्टामध्ये साक्ष देते। त्यावेळेला जज साहेब म्हणतात, हे सर्व असं असेल तर ऐश्वर्या कुठे आहे? इकडे मास्कमॅननी मात्र ऐश्वर्याला किडनॅप करून ठेवलेलं असतं। त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते, तू तू डबल खेळी खेळलास माझ्याशी? त्यावेळेला मास्कमॅन बोलतो, हो, कारण गरजच त्याची होती तुझ्यासारख्या मुलीला धडा शिकवण्याची। तुला काय वाटलं की मी शांत बसेल? त्याच वेळेला इकडे माया कोर्टामध्ये म्हणत असते, खरं सांगायचं तर त्या ऐश्वर्याने आमचे हाल केलेत, आम्हाला तिने खूपच त्रास दिलाय आणि जानकीताईंच्या विरोधात तर ती प्लॅनच रचत असते। खरं सांगायचं तर मला कळतच नाहीये की काय करावं ते, पण त्या ऐश्वर्यासारख्या बाईला शिक्षाही झालीच पाहिजे। तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्या इकडे मास्कमॅनला म्हणत असते, तू मला असं अडकवू शकत नाहीस, तू असं का करतोस? मी काय वाईट केलंय? तुझ्या प्रत्येक खेळामध्ये मी तुला साथ दिले आणि तू मात्र मला उद्ध्वस्त करतोयस। अरे तिकडे ती जानकी केस जिंकेल तेव्हा मास्कमॅन हसायला लागतो आणि म्हणतो, हो जिंकेल ना, जिंकू देत केस। तर इकडे जज साहेबांनी निर्णय सांगितलेला असतो की जानकी आता या सर्व केसमधून सही सलामत सुटलेली आहे। त्यामुळे सगळेजण आनंदी असतात। शेवटी जानकीने केस जिंकलेली असते। ऐश्वर्याचे वकील तोंडावर पडलेले असतात। सयाजीराव वकिलांना बोलतात, ॲडव्होकेट प्लीज तुम्ही ऐकून घ्या। तेव्हा लगेच वकील साहेब बोलतात, सयाजीराव विखे पाटील, तुमच्या मुलीच्या बेजबाबदारपणामुळे मी आज पहिल्यांदा आयुष्यात केस हरलो। खरं तर तुमची मुलगी एवढी बेशिस्त असेल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं। अहो, आज पुरावे सादर करायचे होते आणि त्याच वेळेला नेमकी ती हजर राहिली नाही, त्यामुळे मी तिला कधीच माफ करणार नाही आणि आता परत तुम्ही कधीच तुमचं तोंड सुद्धा मला दाखवायचं नाही। तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात, त्यांना खूप राग आलेला असतो। शेवटी ते वकील तिथून निघून गेलेले असतात। तेव्हा मात्र सयाजीरावांना खूपच राग आलेला असतो। त्याच वेळेला लगेच जानकी सयाजीराव विखे पाटलांजवळ जाते आणि म्हणते, काय सयाजीराव विखे पाटील, कसं वाटलं मग? काय आहे ना, तुम्ही कितीही प्रयत्न करा, काही करा, तरी मला सुद्धा खेळी खेळता येतात आणि मी सुद्धा चांगल्या प्रकारे खेळी खेळू शकते। तुमच्या मुलीला ज्या ठिकाणी लपवून ठेवलंय ना, ते ठिकाण सुद्धा आता तुम्हाला लवकर सापडणार नाही। जोपर्यंत माझे प्लॅन सक्सेस होत नाही तोपर्यंत ऐश्वर्या नावाची व्यक्ती आपल्या समोरच येणार नाही। तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतात, जानकी, म्हणजे हे सगळं तू मुद्दामून केलंस। जानकी, मी तुला कधीच माफ करणार नाही, तुझ्यासारख्या बाईला तर मी शिक्षा करणारच। तेव्हा लगेच जानकी बोलते, तुम्हाला जे करायचंय ते करा, मी तुम्हाला घाबरत नाही, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला आता माफ करणार नाही आहे। तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तुम्हाला जे करायचंय ते करा। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर मास्कमॅन आणि जानकीने तर हात मिळवणी केलेलीच आहे, पण अजून सुद्धा मास्कमॅनचा खरा चेहरा जानकी समोर आला नाही। तो जेव्हा जानकी समोर येईल तेव्हा जानकी हादरेल की नाही, कमेंट करून नक्की कळवा। आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।